सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। राज्यातील तब्बल 12 वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पा दरम्यान हा गौप्यस्फोट केला। नाशिकमधील एका नेत्याने याची माहिती दिली। या प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरू आहे। या चौकशीत अनेक धक्कादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे। यात संशयित व्यक्तींचे व्हिडिओ कॉल्स, हॉटेल्समधील भेटी आणि मोठे आर्थिक व्यवहार यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता अनेक बड्या व्यक्तींनी तेरी भी चूप और मेरी भी चूप या तत्वावर मौन बाळगलेले आहे। त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। यात अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या गुप्त चौकशीमधून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।